नमस्कार. कधी विचार केलाय आपल्याला फिरायला इतकं का आवडतं? ही जी नवीन जागा पाहण्याची, काहीतरी शोधण्याची इच्छा आहे ना, ती काही आजची नाहीये, ती फार जुनी आहे. चला तर आज आपण पर्यटनाच्या ह्याच जगात एक मस्त प्रवास करूया. बघूया तरी ही ओढ आपल्याला अगदी प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत कुठे घेऊन आली आहे. तर मग पहिला प्रश्न हाच येतो की अगदी सुरुवातीच्या काळात मानवाला प्रवासाची गरज का वाटली असेल? प्रवास म्हणजे काही फक्त सुट्टी एन्जॉय करणं नाहीये बरं का. यामागे एक खोल मानवी प्रेरणा आहे आणि तिची मुळं थेट इतिहासात आहेत. चला जरा शोधून काढूया की नक्की काय होत्या त्या प्रेरणा. अच्छा, मग पर्यटन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या नेहमीचं ठिकाण सोडून कुठल्या तरी खास हेतूने केलेला प्रवास. आणि हा हेतू काहीही असू शकतो, म्हणजे व्यापार असेल, शिक्षण असेल किंवा अगदी तीर्थयात्रासुद्धा. गंमत म्हणजे ही कल्पना अजिबात नवीन नाहीये, ती अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. आपण पर्यटनाच्या इतिहासापासून सुरुवात करून त्याचे आजचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते बघणार आहोत आणि मग महाराष्ट्रावरही एक नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया. चला तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा एक कालातीत प्रवास. आज आपल्याला जे फिरायला आवडतं ना, त्याची नाळ थेट प्राचीन काळातल्या तीर्थयात्रा आणि ज्ञान मिळवण्याच्या इच्छेशी कशी जोडलेली आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, पूर्वी प्रवास कसा असायचा म्हणजे विशिष्ट हेतूने फिरायची परंपरा खरंच खूप जुनी आहे. प्राचीन भारतात तर बौद्ध भिक्षू धर्मप्रसारासाठी मैलोन मैल प्रवास करायचे. इतकंच नाही तर जैन मुनी आणि साधूसुद्धा ज्ञान मिळवण्यासाठी आणि तत्त्वज्ञानाच्या शोधात सतत फिरत असायचे. म्हणजे प्रवास हा तेव्हापासूनच ज्ञानाचा एक मार्ग होता. आता आपण भेटूया काही खऱ्याखुऱ्या ओरिजिनल एक्सप्लोरर्सना, असे प्रवासी ज्यांनी अक्षरशः अविश्वसनीय प्रवास केले आणि त्यांचे अनुभव लिहून ठेवले, ज्यामुळे आज आपल्याला त्या काळाबद्दल इतकं काही कळतं. हे जे प्रवासी होते ना, यांनी खरं तर जगाला जोडण्याचं काम केलं. विचार करा, युआन श्वांग चीनमधून भारतात आले आणि बौद्ध धर्माचं ज्ञान परत घेऊन गेले. मार्को पोलोने तर युरोपला आशिया किती श्रीमंत आहे हे दाखवून दिलं. आणि इब्न बतुता तब्बल 30 वर्षे फिरले आणि इस्लामिक जगाचा एक तपशीलवार नकाशा जगासमोर ठेवला. त्यांचे हे अनुभव म्हणजे आज आपल्यासाठी इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहेत. ओके, तर हा झाला इतिहास. आता जरा फास्ट फॉरवर्ड करून आजच्या काळात येऊया. आज पर्यटनाची रूपं खूप बदलली आहेत. इतके वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा उद्देशही वेगळा आहे. इथे बघा, किती व्हरायटी आहे पर्यटनामध्ये. आपण आपल्याच देशात फिरतो ते झालं स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन. परदेशात गेलो की झालं आंतरराष्ट्रीय. पण त्या पलीकडेही खूप काही आहे. ऐतिहासिक किल्ले बघायला जाणं, निसर्गरम्य ठिकाणी जाणं किंवा अगदी आरोग्यासाठी प्रवास करणं. कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, प्रत्येकाचा एक वेगळाच हेतू आहे. आणि भौगोलिक पर्यटनाचं यापेक्षा सुंदर उदाहरण काय असू शकतं? निसर्गाची अशी काही खास, अद्भुत वैशिष्ट्ये पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे भौगोलिक पर्यटन. आपलं कास पठार तर याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? युनेस्कोने सुद्धा याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. आणि मग 20व्या शतकात एक नवीनच ट्रेंड सुरू झाला, तो म्हणजे स्पोर्ट्स टुरिझमचा. लोक अक्षरशः जगभरातून ऑलिम्पिक, विम्बल्डन किंवा वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेस बघायला प्रवास करू लागले. आणि आज तर हा एक खूप मोठा उद्योग आहे. आता हे दोन प्रकार बघा किती वेगळे आहेत. एकीकडे आहे कृषी पर्यटन, जिथे आपण शेतीतलं आयुष्य आणि तंत्रज्ञान अनुभवायला ग्रामीण भागात जातो. आणि दुसरीकडे आहे आरोग्य पर्यटन, जिथे चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी लोक प्रवास करतात. यावरूनच कळतं की आज प्रवास करण्याची कारणं किती वेगवेगळी झाली आहेत. सेंट ऑगस्टीन यांनी काय सुंदर म्हटलंय, जग एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते फक्त एकच पान वाचतात. खरंच, प्रवास आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवतो, आपले विचार आणि आपलं जग दोन्ही मोठं करतो. ठीक आहे, प्रवास तर छानच आहे, पण त्याचा आपल्यावर, समाजावर आणि त्या ठिकाणांवर काय परिणाम होतो, म्हणजे त्याचे फायदे काय आणि आपल्या जबाबदाऱ्या काय, हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पर्यटनाचा प्रभाव खूप मोठा असतो. हे फक्त फिरणं नाहीये. जेव्हा पर्यटक एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, हॉटेल्स चालतात, स्थानिक वस्तूंची विक्री होते. यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातूनच आपला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळते. पण हो, या सगळ्या फायद्यांसोबत एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा येते. आपली जी ऐतिहासिक स्थळं आहेत, आपला जो वारसा आहे तो जपण्याची.
तिथे गेल्यावर स्वच्छता ठेवणं, कुठलीही तोडफोड न करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण हा वारसा आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवायचा आहे. चला, आता हे सगळं आपण आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात बघूया, कारण आपल्या राज्यात पर्यटनाचा खूप छान विकास झाला आहे. महाराष्ट्रातली विविधता तर बघा किती जबरदस्त आहे. एका बाजूला अजिंठा वेरूळसारख्या प्राचीन लेण्या आहेत, जे आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातात, तर दुसऱ्या बाजूला भिलारसारखं पुस्तकांचं गाव आहे. पर्यटनाला एक अगदी आधुनिक आणि बौद्धिक रूप देणारा हा उपक्रम खरंच खूप खास आहे. आणि महाराष्ट्राचा हा पर्यटनाचा खजिना खरंच अमूल्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरीसारख्या लेण्या आहेत. पंढरपूर, शिर्डी, शेगावसारखी मोठी तीर्थक्षेत्र आहेत. महाबळेश्वर, पाचगणीसारखी थंड हवेची ठिकाणं आहेत. आणि ताडोबा, दाजीपूरसारखी अभयारण्यसुद्धा. म्हणजे इथे प्रत्येकाच्या आवडीनुसार काही ना काही नक्कीच आहे. आणि या सगळ्या पर्यटनाला एक योग्य दिशा मिळावी म्हणून 1975 साली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC ची स्थापना झाली. यामुळे पर्यटकांसाठी राहण्याची आणि इतर सोयीसुविधांची चांगली सोय झाली आणि राज्याच्या पर्यटनाला एक मोठी गती मिळाली. आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं हे जे नैसर्गिक सौंदर्य आहे ना, ही पर्यटनासाठी एक मोठी देणगीच आहे. या डोंगरदऱ्या, ही हिरवाई, यामुळे इथे भौगोलिक आणि साहसी पर्यटनासाठी प्रचंड संधी आहेत. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो, जर प्रवास आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडतो, तर आपले प्रवास कोणत्या कथा सांगतील? प्रत्येक प्रवास हा फक्त एक ट्रिप नसतो, ती एक गोष्ट असते. आपला प्रवास केवळ एक आठवण न राहता तो आपलं आणि इतरांचं आयुष्य समृद्ध करणारी एक कथा कसा बनेल याचा विचार नक्की करायला हवा.